सदास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विना, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. या फेसबुक पेजवरून आपण राष्ट्रगुरू संत रामदास स्वामींच्या वाङ्मयातील अनेक प्रकारांचं चिंतन करण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्नही करतो आहोत. सध्या आपण संत रामदासांनी आपला पहिला शिष्य श्री उद्धव यांना जो उपदेश केला त्यालाच दासबोध, जुना दासबोध अर्थात 21 समासी असं नाव आहे. या 21 समासी ग्रंथातील 18वा समास आपण सध्या पाहतो आहोत. काल अचानक इंटरनेट, मोबाईल डाटामुळे, त्यात आलेल्या व्यत्ययामुळे आपल्याला मध्येच ते विवेचन सोडावं लागलं, बंद पडलं. काल आपण ओबी क्रमांक 62 पर्यंत आलो होतो. समर्थांनी कालच्या निरूपणामध्ये सांगितलं की व्यवहारामध्ये आपल्याला भेद मानावाच लागतो. पिंडीवर विंचू बसलेला आहे,
म्हणून त्याला हाताने धरून चालेल का? त्याप्रमाणे समर्थ म्हणतात की प्रपंचामध्ये भेद दिसतो आणि तो भेद आपल्याला मान्य केला पाहिजे. समर्थांनी अनेक दृष्टांत दिलेले आहेत. अभेद पण केव्हा निर्माण होईल, भेद कसा संपेल, किंवा त्याचं लक्षण काय? समर्थ म्हणतात, रासबी सोहळे भोगावे आणि मनुष्य उकरडे भ्रक सावे, ऐसे घडले तरीच फावे अभेद प्रपंची. माणसाने उकिरड्यावर जाऊन बसावं आणि त्यातल्या अन्नांची शीत वेचून खावी, याला योगी म्हणायचं नाही तर काय? आपल्याला तर घाणीच्या जवळून जावं वाटत नाही. कचरा कुंडी असते, कुंडीत कचरा असतो का कचऱ्यात कुंडी असते हे माहिती नाही. पण जनरली चित्र काय आहे? कचरा इस्ततः पडलेला आहे आणि त्यामध्ये कुंडी आहे. लोक लांबून फेकतात. आता बऱ्याच ठिकाणी ओला कचरा, सुका कचरा याचं वेगवेगळं सर्टिफिकेशन होत आहे. काही ठिकाणी ते केवळ नाम मात्र आहे. कराड सारख्या ठिकाणी तालुका प्लेस आहे, तालुक्याचं ठिकाण आहे. सातारा जिल्ह्यातील कराड या व्यासपीठावर कराडच्या आदरणीय वैशाली देशपांडे आहेत, प्रतिभा पोरे आहेत. मी कराडला पाहिलंय. चुकून जर समजा आपला कचरा एकत्र आपण नेला तर तो घंटागाडी जो आणतो तो माणूस तो कचरा घेत नाही, वेगवेगळा कचरा मागतो, तो घेत नाही कचरा. पण नांदेड हा जिल्ह्याचं ठिकाण आहे, आम्ही जिथं राहतो ते, त्या घंटागाडीवर त्याचा तो स्पीकर चालू असतो. ओ ओला कचरा काय मला माहित आहे, वाळला कचरा म्हणजे काय माहित आहे, मी वेगवेगळा केलेला आहे, वगैरे वगैरे ते चालू असतं. मी एके दिवशी त्या माणसाला विचारलं, अरे ओला कचरा वाळला कचरा वेगवेगळा नाही द्यायचा का? तो म्हणला, अहो ते सोडून द्या, ते फोटोसाठी असते म्हणला. पण अशा कचऱ्याच्या ठिकाणी जाऊन अन्नाची शीत वेचून खाणं हे दोनच गोष्टीमध्ये घडू शकतं, दोनच स्थितीमध्ये घडू शकतं. एक, जर तो माणूस सिद्ध पुरुष असेल तर, किंवा जर तो वेडा असेल तर. काल आपण पाहिलं गजानन महाराजांच्या जीवनातला प्रसंग आपण पाहिला आहे. समर्थांनी दुसरा दृष्टांत दिला, का सुरी हाती घ्यावी, आंघोळीची लेखणी करावी. एका सुरीनं डाव्या हातात सुरी घेऊन उजव्या हातातल्या बोटाला छिलून काढावा आणि त्याची लेखणी करावी, बोरू करावा, टाक करावा. तर हे अभेद पण त्याच्या अंतःकरणात आहे असं समजेल. समर्थवती सुनील दादा चिंचोलकरांच्या जीवनामध्ये असं अभेद पण काही क्षणी आलेलं आहे. एक प्रसंग मी आपल्याला सांगतो. सुनील दादा चिंचोलकरांची ट्रीटमेंट चालू असताना त्यांच्या हाडामध्ये एक इंजेक्शन द्यायचं होतं. आता हाडामध्ये इंजेक्शन द्यायचंय म्हणजे भूल देऊन करावं लागणार आहे. हाड टणक आहे आणि त्यामध्ये ड्रिल करून ते इंजेक्शन वगैरे काय ट्रीटमेंट असेल ती. डॉक्टरांनी सुनील दादांना विचारलं की मला ते इंजेक्शन तुम्हाला हाडामध्ये द्यायचं आहे, तुम्हाला मला भूल द्यावी लागेल. सुनील दादा म्हणाले काही गरज पडणार नाही. आणि सुनील दादांचा आणि डॉक्टरांचा परिचय तसा होता.
डॉक्टरांनाही वाटलं चला एक प्रयोग करून पाहू आणि जर गरज पडली तर आपण देऊया, भूल देऊन नंतर काय करायचे ते करू. म्हणून सुनील दादा चिंचोलकरांना ट्रीटमेंटला घेतल्यानंतर त्या डॉक्टरांनी रामायणाचा विषय काढला आणि ते म्हणाले, त्यांनी काही 2-4 प्रश्न सुनील दादांना विचारले. ते म्हणाले की सुनीलजी, मला ह्याच्यावर तुमचं विवेचन सांगा, तुमचं स्पष्टीकरण सांगा, तुम्हाला काय वाटतं. आणि सुनील दादा बोलत राहिले. ते झोपलेले होते. एक 10-15 मिनिटानंतर ते डॉक्टर म्हणाले, ठीक आहे, आता तुम्ही उभा राहू शकता किंवा बाहेर जाऊ शकता. तेव्हा सुनील दादा त्यांना म्हणाले की अहो, तुम्ही मला इंजेक्शन देणार होतात ना. तर ते म्हणाले, सुनीलजी खरं सांगतो मी तुम्हाला, पण मी तुमच्या हाडामध्ये इंजेक्शन दिलं आणि तुम्हाला ते जाणवलं सुद्धा नाही, कारण तुम्ही एवढ्या रामायणाबद्दल मला ओतप्रोत त्यांनी बोलत होतात की मी तुमच्या शरीराला काही टोचलं आहे, तुमच्या हाडापर्यंत माझी सुई गेलेली आहे आणि तेच इंजेक्शन मी तुम्हाला तिथं दिलंय, याचं भान तुम्हाला राहिलं नाही. सज्जना हो, हे अभेद तत्व आहे. हे मी ऐकलेलं सांगत नाही. स्वतः पुण्यातले डॉक्टर शिरीष लिमये, की जे सिम्बायोसिस कॉलेजमधून मोठ्या पदावरून रिटायर्ड झाले आणि आता सध्या सगळा प्रपंच आणि आपल्या संसाराचा त्याग करून रामकृष्ण मठामध्ये 24 तास सेवेसाठी उपलब्ध आहेत. ते राहतात तिथंच. त्यांचा पगार मठासाठी जमा होतो आणि ते सांगतात, माझे सद्गुरू सुनीलजी चिंचोलकर आहेत. सुनील दादा चिंचोलकरांना हे जे इंजेक्शन देण्यात आलं, कुठली भूल न देता, आणि ते रामायणावर बोलत होते आणि इंजेक्शन त्यांच्या हाडामध्ये टोचण्यात आलं, हा आंखो देखा हाल प्राध्यापक शिरीष लिमये यांनी सांगितलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. फार वर्ष झालीत का या घटनेला? एक 8-9 वर्ष झाली असतील. समर्थ म्हणतात की अभेद तत्व, पण ही अत्यंत उच्च पराकोटीची साधना आहे की जेव्हा मानवी जीवनामध्ये हे अनुभवता येतं. का यक्षुदंड जैसा खावा, तैसाची नेत्री खोवावा, का कपाळ मोक्ष करावा, नारिकेळ म्हणोनी श्रीराम. यक्षुदंड जैसा खावा. दातांनी आपण ऊस खातो, त्याच्या चिवट्या बाजूला काढतो. समर्थ म्हणतात, डोळ्यांच्या पापण्यांनी अशा चिवट्या बाजूला काढता येतील का? कल्पना सुद्धा नाही आपण करू शकत. पुढे समर्थ म्हणतात, नारळ फोडायचा आहे, श्रीफळ वाढवायचंय, म्हणून आपण डोकं फोडायचं का? भोळारामाच्या बाबतीतला हा भाग आहे का नाही? भोळाराम रोज समर्थांना विडा कुटून देत होते. एक दिवस काही शिष्यांनी त्यांची खिल्ली उडवण्यासाठी, त्यांना त्रास देण्यासाठी तो जो खलबत्ता होता, तो खलबत्ता उचलून नेला, लपवून ठेवला. समर्थांनी विडा मागितला. आता खलबत्ता नाहीये, विडा कुठून द्यायचा, कसा कुठून द्यायचा? भोळारामांनी स्वच्छ तोंड धुतलं, विडा चावून समर्थांना दिला. अहो, शिष्याला असं वाटणं आणि सद्गुरूंनी ते अगदी आनंदाने त्याचा स्वीकार करणं, हे शिष्य आणि सद्गुरू एका पातळीवर आहेत. गुणसाम्य अवस्था आहे ती. समर्थांना समजलं नसेल का?
पण कथा ती आख्यायिका अशी आहे की राजांपर्यंत महाराजांपर्यंत हे सगळं गेलं प्रकरण. महाराजांनी समर्थांना विचारलं की भोळाराम जे चावून विडा तुम्हाला देतात तो तुम्हाला चालतो का? ते म्हणाले नाही नाही, ते खलबत्त्यात कुटून देतात. ते म्हणाले नाही महाराज स्वामी, मला तर असं समजलं की ते तोंडाने चावून देतात. आख्यायिका असं सांगते की समर्थांनी महाराजांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना म्हणा मला खलबत्ता सकट विडा द्या. महाराजांनी भोळारामाला विचारलं, सांगितलं की मला खलबत्त्या सहित विडा पाहिजे, स्वामींना जे तुम्ही रोज देता ते. एका क्षणाचाही अवकाश नाही. महाराज सुरीने आपली मान कापली आणि तो विडा, तो खलबत्ता, भोळारामांचं ते शीर खलबत्त्याच्या रूपाने असलेलं ते महाराज घेऊन राजे समर्थांकडे गेले. समर्थ म्हणाले, आणला तुम्ही खलबत्त्यासह विडा? ठीक आहे, मला विडा घेतो माझ्या मी. तो विडा तोंडातून बाहेर आला, बारीक कूट केलेला. समर्थ म्हणाले, राजे आता काम तर झालं खलबत्त्याचं, जागच्या जागेवर नेऊन ठेवा. काय पोचलेली सिद्धी आहे, काय साधना आहे. भोळारामांच्या गडावर ते शीर परत ठेवण्यात आलं आणि पुन्हा ते भोळारामांची मान थोडी वाकडी झाली अशी म्हणतात. ही आख्यायिका आहे. यातलं खरं काय खोटं काय हा बघण्याचा किंवा यावर फार विचार करण्याचा मानस आपण ठेवू नये. यातलं तत्व महत्वाचं आहे. ते तत्व आपल्याला जाणता आलं पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात, हे ऐकताची बरे न वटे आणि आधार घेता सुख वाटे, शब्द ज्ञानेची भेद तुटे, हे काय बरे श्रीराम. अरे या शरीरा कारणे ठाया ठाये विचारणे आणि परमार्थाची भाल्य करणे, हे बरे नव्हे ओ श्रीराम. समर्थांनी माणसाच्या लबाडपणावर इथं परत मर्मावर बोट ठेवलंय. माणसं किती तरेवाईक असतात, खोटं बोलतात. मला तर कायम असा, म्हणजे मी शिवथरगडीला चला म्हणतो, कुणाला सज्जनगडाला चला म्हणतो, ते जेव्हा ते सगळं वैभव ऐकत असतात तेव्हा ते म्हणतात, अहो मला घेऊन चला ना तुमच्यासोबत, एकदा आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे. आणि जेव्हा आपण त्यांना म्हणू की मी पुढच्या महिन्यात जाणार आहे बरं का 1 महिना सेवेसाठी, तेव्हा ते कारणं सांगतात. ते म्हणतात अजून समर्थांनी आम्हाला बोलावलंच नाही. कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये लोक कुठे कुठे जाऊन आली आणि त्यांना विचारलं सज्जनगडला गेला होतात का? हो तेवढंच राहिलंय हो, आमचा योग नाहीये, नशिबात नाहीये, समर्थांचं बोलावणं आलं नाही. कधी बोलावणं येईल समर्थांचं? इकडे तिकडे फिरता येतं, खर्च करता येतो, ती रिस्क घेऊन तुम्ही तिकडे जाता. देह जाओ अथवा राहो, अशा भावनेने का नाही जाऊ आपण अशा क्षेत्राच्या ठिकाणी? अहो पुण्यकर्म आहे ना, अशा क्षेत्राच्या ठिकाणी आपला देह पडणं हे मोठं भाग्याचं लक्षण आहे. म्हणजे भगवंतानी तशी योजना केलेली असेल तरी ती योजना आम्ही पाडण्याच्या इराद्याने जगतोय. कित्येक लोक पशुपतीनाथला, काशीला आपला शेवटचा श्वास घ्यावा म्हणून जाऊन राहतात आजारी पडल्यानंतर. आपले आदरणीय सुहासदादा आगरकर 2018 ऑक्टोबर आम्ही साधना सप्ताह केला. पुढच्या 2-3 वर्षाचं नियोजन आम्ही चर्चा केली. पुढच्या वर्षी असं करूया, तेव्हा करू, येऊ करू, तेव्हा करू.
मी त्यांना म्हणालो, सुहास दादा रेल्वेनी कशाला जात आहे पशुपतीनाथला? ते म्हणाले, नाही काही हरकत नाही, आमच्यासोबत बरीच मंडळी आहेत. आपल्या दासच्या अभ्यासार्थी मृणाल कुलकर्णी आणि त्यांचे यजमान आप्पा कुलकर्णी, ते दोघं त्यांच्यासोबत होते. त्यांचे भाऊ होते, भाऊजई होती. 10-15 जणांचा ग्रुप होता. सगळे पशुपतीनाथला गेले. ज्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा अभिषेक भगवान महादेवांना करण्यात आला, त्या दिवशी अभिषेक झाला, प्रसाद आला, तिथे जे राहिले त्या ठिकाणी त्या हॉटेलवर, आणि अचानक तब्येत बिघडली. गाडीमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत हातामध्ये काही राहिलं नाही. श्रीराम जयराम जय जय राम म्हणून त्यांनी आपली मान वहिनींच्या खांद्यावर टाकली. अहो, हा कृतार्थ क्षण आहे, महत् भाग्याचं लक्षण आहे. तिथली जी पंडे मंडळी आहेत, त्यांनी दुसऱ्या दिवशी ते पैसे परत करण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, आम्ही एवढा महामृत्युंजय मंत्र केला, त्याचं जप केलं, अनुष्ठान केलं, पण ते तुमच्या पचनी नाही पडलं, आम्हाला ही दक्षिणा नको. बघा भाव कसा असतो कुणाचा. सगळी मंडळी म्हणाली, अहो असं थोडंच आहे काही, आमच्या नशिबामध्ये आमच्या भाग्यामध्ये होतं ते झालं. आता तो देह महाराष्ट्रात भारतामध्ये परत आणायचा, त्याचा व्याप किती? नोव्हेंबर 2018. आणि शेवटी असा निर्णय घेण्यात आला की या ठिकाणी लोक शेवटचा श्वास घ्यावा म्हणून इथे येतात. अहो, तो जो हॉटेलवाला होता तो म्हणाला की माझा पुतण्या महाराष्ट्रामध्ये शिकायला होता, त्याचा देह आणताना आम्हाला खूप त्रास झाला, कशाला तुम्ही नेता इथून? ही एवढी पुण्य पवित्र भूमी आहे. आणि शेवटचे अंत्यसंस्कार सुहासदादा आगरकरांचे त्या ठिकाणीच करण्यात आले. मी सांगत होतो आपल्याला की अरे या शरीराकारणे ठायाठाये विचारणे. समर्थ म्हणतात, शरीराचे चोचले पुरवण्यासाठी, प्रपंचाच्या गरजा भागवण्यासाठी तू काय काय करत नाही. नोकरी करतो, ओव्हरटाईम करतो, छोटा मोठा बिझनेस करतो, किती कष्ट घेतो, किती प्रयत्न करतो. आणि क्षेत्राच्या ठिकाणी जायचंय, समर्थांच्या ठिकाणी जायचंय, माऊलीच्या ठिकाणी जायचंय, गोंदवलेकर महाराजांच्या ठिकाणी जायचंय, तेव्हा आपण म्हणतो की आम्हाला योग नाहीये. हा दांभिकपणा आहे. अरे या शरीराकारणे ठाया ठाये विचारणे आणि परमार्थाची भाल्य करणे, हे भरे नव्हे हो श्रीराम. परमार्थ काय करायचा म्हणलं की आपल्याला सवड नाहीये, खर्च जास्त आहे, आणि फिरून यायला खर्च नाही लागत. काही घरामध्ये अनुष्ठान करायचं आहे, 4 लोक जेवायला बोलवायचे आहेत, काही पूजा घालायची आहे, लोकांना वेळ नाहीये. आणि काय उपयोग आहे करून, काय मिळतं त्यातून, असे भंकश प्रश्न लोक विचारतात. समर्थांनी याच्यावर बोट ठेवलाय, एक्सपोज केलंय माणसाला. भेद तुटायाचे स्थळ, ते एक स्वरूप निर्मळ, तेथे हा मायेचा खेळ, समूळ मिथ्या श्रीराम. तो भेद सगळा निघून गेला पाहिजे. आणि तो भगवंत गीतेमध्ये 5व्या अध्यायात सांगतात, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिशैवश्वपाकेच पंडिता समदर्शिनः.
पंडितः समदर्शिनः, जो विद्यावान आहे, जो ज्ञानी आहे, जो सिद्ध पुरुष आहे, जो पंडित आहे, त्याला या चार ठिकाणी सगळीकडे एकच आत्मतत्व दिसतं. गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या चौघांमध्ये विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीशैव श्वपाकेच पंडितः समदर्शिनः. कुत्र्यामध्ये, हत्तीमध्ये, गाईमध्ये, चांडाळामध्ये त्याला एकच एक परमतत्व दिसतं. आता एकच परमतत्व दिसतंय म्हणून कुत्र्याला जे नॉनव्हेज खाऊ घालायचं ते हत्तीला देऊन चालेल का? गाईला देऊन चालेल का? किंवा गाईला एवढं गवत खाऊ घालायचंय म्हणून तेच ब्राह्मणाला देऊन चालेल का? पंडिताला देऊन चालेल का? समर्थ जे म्हणतात की व्यवहारामध्ये हे शक्य नाहीये. भेद आणि प्रपंची मोडे ऐसे हे काहीच न घडे. प्रपंचामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये हा भेद मान्य करावाच लागतो. पण एक त्या सगळ्यांमध्ये आत्मतत्व एक आहे याची पण जाणीव आपल्या लक्षात येते का नाही? गरम पाणी जे आहे ते सगळ्यांना भाजणार, मग ती गाईला भाजेल, हत्तीला भाजेल, कुत्र्याला भाजेल, चांडाळाला भाजेल, विद्वान ब्राह्मणाला भाजेल. थंडगार बर्फ जर आपल्या अंगाला भोवती लावला तर तो थंड आहे हे सगळ्यांना जाणवणार. जाणीव एक आहे, अंतरात्मा सगळीकडे एक आहे, त्याचं हे द्योतक आहे. समर्थ म्हणतात भेद तुटायाचे स्थळ. हा भेद कुठे तुटतो, कुठे संपतो? ते एक स्वरूप निर्मळ परब्रह्म स्वरूपाच्या तदाकारता जर प्राप्त झाली तर त्या निश्चळ स्वरूपाच्या ठिकाणी काहीही लागणार नाही. थंडही नाही, गरमही नाही, वाईटही नाही, चांगलंही नाही, शुद्ध नाही, अपवित्र नाही, अशुद्ध नाही, घाण नाही, सगळं सारखं. तेथे हा मायेचा खेळ समूळ मिथ्या. हा जो खेळ चालू आहे, कारण आपण हा जो खेळ पाहतो या दृश्य विश्वामध्ये, हे जे पाहतो आहोत तर ते आपण या पंचभौतिक देहाने पाहतो, चर्मदृष्टीने पाहतो. आता हे सगळंच जर नाशिवंत आहे, सगळंच जर माईक आहे, तर ते सत्याचा अनुभव कसा देईल? ते जे दाखवणार ते माईकच दाखवणार. तेथे भेद तुटोनी गेला, परिवक्ता तोही निमाला, म्हणून अभेद शब्द तोही आला. भेदामध्ये श्रीराम, अभेद बोलणे हाची भेद, प्रपंची अभेद हा विनोद. जयासी नकळे तो मतिमंद, मूर्ख अविवेकी श्रीराम. तेथे भेद तुटोनी गेला, परिवक्ता तोही निमाला. आता मला भेद जाणवतो आहे हे सांगणारा वक्ता सुद्धा त्याचं अस्तित्व राहत नाही. कारण त्याची जी अवस्था आहे, गजानन महाराजांना आपण पाहिलं की ते उकिरड्यावर पत्राळी टाकलेल्या ज्या कचरा म्हणून टाकलेला आहे त्यातली शीत वेचून त्यांना ते शीत सुद्धा पूर्ण ब्रह्म अन्न दिसलं. ते जरी दिसत असले पंचभौतिक देहामध्ये तरी पण त्यांच्यामधलं जे तत्व आहे ते परब्रह्माशी तदाकार झालेलं आहे, एकरूप झालेलं आहे. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी, व्यष्टीतलं तत्व परमेष्टीतल्या तत्वाशी तदाकार झालेलं आहे. तेव्हा समष्टी आणि सृष्टीचा लय आपोआप होतो, ती जाणीवच राहत नाही. समर्थ म्हणतात तेथे भेद तुटून गेला, परिवक्ता तोही निमाला. तो जो वक्ता आहे, तो जो अनुभूती मला अनुभव आलाय, तो सांगणारा सुद्धा राहत नाही. निमाला म्हणजे जागच्या जागी.
संपला. म्हणून अभेद शब्द तोही आला भेदामध्ये. भेद आहे म्हणून अभेद आहे. आम्हाला भेद दिसतो म्हणून अभेद शब्द तयार झाला. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, सर्पडंखोन धावू आला, प्राणी जाणून पळाला, दोहीकडे जाणीवेला, बरे पहा श्रीराम. साप येतोय धावत. तो ह्याच्यासाठी येतो की हा माणूस मला मारणार आहे, आणि त्याला धावत येणाऱ्या सापाला पाहून माणूस पळून जातो. सर्प जाणून डंखू आला, प्राणी जाणून पळाला. आता जाणीव दोघांकडे, स्वसंरक्षणाची जाणीव दोघांकडे सारखीच आहे. सापामध्ये जशी आहे तशी माणसामध्ये पण आहे. त्याला त्याचा जीव वाचवायचा आहे, माणसाला आपला जीव वाचवायचा आहे. समर्थ म्हणतात, ही जाणीव एक आहे ना. आता आलं का लक्षात? दोहीकडे जाणीवेला एकच जाणीव आहे. बरे पहा, बारीक दृष्टीनं पहा, तुमच्या लक्षात येईल ते. अभेद बोलणे हाच भेद. मला अभेद तत्व जाणवलंय. योग गजानन महाराज म्हणाले का मला सगळं सारखंच आहे म्हणून? ते म्हणणार नाहीत. समर्थ या ठिकाणी म्हणतात की असं जर कुणी म्हणत असेल की माझी देहबुद्धी संपली, मला सर्व चराचरामध्ये एक परमात्म्याचं तत्व, परमात्म्याचा अंश दिसतो आहे, समर्थ म्हणतात अभेद बोलणे हाच भेद. म्हणजेच तू त्या लेवलला पोचलेला नाही अजून. प्रपंची अभेद हा विनोद. मानवी जीवनामध्ये असं काही बोलणं म्हणजे विनोद केल्यासारखं आहे. खोटं बोलणं आहे, छद्मीपणाचं बोलणं आहे, दांभिक बोलणं आहे. जयासी न कळे तो मतिमंद, मूर्ख अविवेकी. आणि हे जर ज्याला समजत नसेल तर तो मूर्ख आहे, अविवेकी आहे, मंदमतीचा आहे. समर्थ पुढे म्हणतात, सार्थक करावे जयाचे जीवी, तेणे जाणीव बांधोनी ठेवावी, आणि आदरे करुणी ऐकावी, संत चर्चा बैसोनी श्रीराम. समर्थ म्हणतात, जर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवघड वाटतायत तर काय करा? सोपा उपाय समर्थांनी सांगितलाय. आपल्याला माहिती आहे, पारमार्थिक वाटेवरच्या 4 पायऱ्या आहेत, 4 आयाम आहेत. श्रवण, मनन, निधिध्यास आणि आत्मसाक्षात्कार. श्रवण ही पहिली पायरी आहे. म्हणून 200 समासी दासबोधामध्ये 200 समासांपैकी 5 समास समर्थांनी सगळ्यात जास्त समास कुठल्या विषयावर वेचलेले आहेत? श्रवणावर वेचलेले आहेत. श्रवण हे फार महत्वाचे आहे. सार्थक करावे जयाचे जीवी, तेणे जाणीव बांधोनी ठेवावी. काय म्हणतायत समर्थ? ज्याला आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल, ज्याला आपल्या मानवी जीवनाचं चीज करायचं असेल, ध्येय आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, तर त्याने जाणीव बांधून ठेवावी. या ठिकाणी जाणीव म्हणजे काय? माझं ज्ञान, माझा अनुभव, माझा अहंकार, माझी विद्वत्ता, माझा ताठा, हे सगळं गुंडाळून ठेवा म्हणतायत समर्थ. आणि आदरे करून ऐकावी, संत चर्चा बैसोनी. आपण काय म्हणतो, तू बसायला वेळ नाही. माणूस येतो, काहीतरी आपल्या हातात देतो, तो म्हणतो मला घाई आहे, हे ठेवून द्या बरं पटकन. आपण म्हणतो अहो जरा मध्ये तर या, पाणी प्या 2 घोट, बसा तरी. तो म्हणतो नाही नाही मला वेळ नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, चर्चा, संत चर्चा ऐकावी बैसोनी. निवांतपणा असला पाहिजे. तुम्ही गोंदवल्याच्या समाधीजवळ जा, माऊलींच्या समाधीजवळ जा, सज्जनगडावर समर्थांच्या समाधीजवळ जा.
तुम्हाला प्रापंचिक किंवा तुमच्या सांसारिक जीवनातली कुठली विवंचना लक्षात येणार नाही. आणि तिथं जाऊनही जर आपल्या डोक्यामध्ये त्याच विवंचनांचं काहूर जर उठत असेल तर तिथं न गेलेलं बरं. आपण त्या समर्पित भावनेनं जात नाही, आपण मोठ्या आदराने तिथं जात नाही. समर्थांनी शब्द वापरलाय, आणि आदरे करून ऐकावी. मनामध्ये आदर असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे. लोक करतायत किंवा मला कुणीतरी सांगितलंय म्हणून करणं चुकीचं आहे. आमची निष्ठा आहे का? आमची श्रद्धा आहे का? ते महत्वाचं आहे. सार्थक करावे जयाचे जीवी. ज्याला वाटतं की माझ्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे, मला हा जो देह मिळालेला आहे घवाड आहे, नरदेह समर्थांचा शब्द आहे. नरदेह हा घवाड आहे आणि परमदुर्लभ आहे, सहजासहजी मिळत नाही. मग या नरदेहाचं चीज करायचंय का? मानवी जीवनामध्ये येऊन परमात्म्याच्या तदाकारतेची पूर्ती करून घ्यायची आहे का? मोक्ष प्राप्त करायचंय का? कैवल्य प्राप्त करायचंय का? पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रातून सुटायचंय का? हे परमध्येय आहे आमचं. हे जर ध्येय साध्य करायचं असेल, समर्थांनी सोपा मार्ग सांगितलाय. जाणीव बांधून ठेवावी. माझ्यातला मी काढून ठेवला पाहिजे, आणि तोच जात नाही ना. लोकांनी परिचय देताना मला जर नाही सांगितलं की यांचा 20 वर्षापासून समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास आहे, मला खटकतं ते. एखाद्या कार्यक्रमात मी गेलो आणि मला तिथे व्यासपीठावर नाही बोलावलं, माझ्यापेक्षा घोंगुरड्याला एखाद्याला वर बोलावलं की मला तिथं खटकतं. मी एवढी वर्ष झाला अभ्यास करतोय, मी संप्रदायाचा एवढा अभ्यास केला, समर्थांच्या चरित्राचा एवढा अभ्यास केला, समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा दिला, गीता धर्म मंडळाच्या परीक्षा दिल्या, एकनाथी भागवतावर परीक्षा दिल्या, किती परीक्षा दिल्या, आणि मला कुणी विचारत नाही. समर्थ म्हणतात हे सगळी विद्वत्ता आहे ना तुमची, ती बांधून एका बाजूला टाकून द्या कोपऱ्यात. जाणीव हा शब्द ते विद्वत्तेच्या दृष्टीने आहे, अहंकाराच्या दृष्टीने आहे, मीपणाच्या दृष्टीने आहे. तेथे जाणीव बांधून ठेवावी. त्याचा विनाकारण गवगवा करू नये, मोठेपणा करू नये, आणि आदरे करून ऐकावी. संत चर्चा बैसोनी निवांत होऊन बसलं पाहिजे, तिथं निशंक मनाने बसलं पाहिजे, मनामध्ये कुठलेही किंत न ठेवता बसलं पाहिजे. संत संगतीचे फळ दूरी करी भवमळ, संग जोडलिया अमंगळ वासना नुरे श्रीराम. संतांचा जर सहवास जोडला तर समर्थ या ठिकाणी म्हणतात कुठलीही वासना राहणार नाही. संत आमच्या वासनांचं बीज भाजून काढतात. माझ्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, नव्हे तेची झाले नसे तेची आले, कळो लागले सज्जनाचे निबोले, अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत अनंत शोधित जावे. जे अनंत पथाला लागलेले संत आहेत. राघवाचा पथ कोणता आहे? अनंत आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, मनासंत अनंत शोधित जावे. अनंत पथाला, राघवाच्या अनंत पथाचं मार्गक्रमण करत असणाऱ्या संताचा शोध घेतला पाहिजे. कारण नव्हे तेची झाले नव्हे तेची आले, नसे तेची आले. जे कधी वाटलंच नाही ते घडलं, आणि जे मला कधीच दिसलं नाही ते परब्रह्म स्वरूप माझ्या समोर उभं राहिलं. कळो लागले सज्जनाचे निबोले. आणि हे सगळं ज्ञान मला कुणाचं कशामुळे समजलं? संतांच्या सहवासामुळे समजलं. अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे. जे अनुर्वाच्य आहे, ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, ज्याच्याबद्दल सांगता येत नाही, ज्याचा अनुभव कथन करता येत नाही, त्याच्याबद्दल मला सांगता येत आहे. आणि हे सगळं कशामुळे घडतंय? संतांच्या सहवासामुळे घडतंय.
म्हणा सर्व ही संग सोडून द्यावा. या दृश्य विश्वाचा संग सोडून दे. मनाचे श्लोक. अति आदरे सज्जनाचा धरावा. मग कुणाचा संग धरायचा? जमा केलेल्या वस्तू, प्लॉट, रेस्ट हाऊस, फार्म हाऊस, एफडी, नातेवाईक, मित्र, या सगळ्यांचा संग सोडून दे. अति आदरे सज्जनाचा धरावा. संतांचा संग्रह कर, संतांचा सहवास धर. आणि तो सुद्धा कसा आहे? समर्थांचा आदरे हा शब्द खूप ठिकाणी आलेला आहे. आदर नसेल, श्रद्धा नसेल, निष्ठा नसेल तर करण्यात काही अर्थ नाही. अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे. ज्यांच्या सहवासाने जन्म मरणाचं महाघोर संसार शत्रू जिणावा, ते दुःख सगळं संपून जाईल. त्याच्यावर तू अभिषिक्त सम्राट होशील. जनी साधने विन सन्मार्ग लाभे. काही साधना करण्याची गरज नाही रे. काही बसू नको, पहाटे उठू नको, जपाला बसू नको, काही करू नको. चल एवढं तर कर. प्रपंचाची आसक्ती सोड. संतांचा सहवास घे. आदराने, निष्ठेने त्यांच्या जवळ बसून त्यांची चर्चा ऐक. केवळ ऐकत राहा, केवळ श्रवण कर. या समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, इथे श्री दासपणाची कारणे दासी स्वये रामची होणे. ऐसे परमगुह्य ठेवणे संत संगती आहे श्रीराम. अरे तू स्वतः भगवंत होशील, स्वतः ते संत स्वरूप होशील, तू स्वतः सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये विलीन होशील. समर्थ म्हणताय इतिश्री दासपणाची कारणे. का दास्यत्व करून घ्यायचं? का दास्य भाव आम्ही आमच्या अंगी घ्यायचा? दासी स्वये रामची होणे. तू जर त्याचं दास्यत्व करशील तर तू स्वतः राम होशील. अशा आमच्या रघुनाथाचं दास्यत्व तू कर. संतांजवळ जाऊन बस, त्यांची चर्चा चाललेली ऐक. तुझं सुद्धा आयुष्य पार बदलून जाईल. सगळी वासना बीज नष्ट होतील, जळून जातील. ऐसे परमगुह्य ठेवणे संत संगती आहे. अरे हे माहीत नाही, हे अत्यंत गुह्यतम ज्ञान आहे आणि अत्यंत सोपं आहे. ते मी तुला सांगतोय असं समर्थ या समासाच्या शेवटी म्हणतात. आणि पुढचा जो समास आहे 19वा संत संग महिमा. लक्षात घ्या की 18वा समास हा सत्संग समास आहे, सत्संग महिमा. आणि 19वा समास आहे संत संग महिमा. सत्संग म्हणजे काय आणि संत संग म्हणजे काय याचं विवरण आपल्याला या पुढच्या समासामध्ये पाहायला मिळेल. हा संत संग महिमा समास समर्थांच्या अत्यंत गोड समास आहे आणि समर्थांचं चरित्रच जणू काही या समासामध्ये उतरलेलं आहे. समर्थांनी अनेक दृष्टांत या समासामध्ये दिलेले आहेत. त्याची अनुभूती घेण्यासाठी उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये आपण पुन्हा भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.